मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भाताण बोगद्यात दिनांक 18 जून रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झालाय। या विचित्र अपघातात तब्बल 7 ते 8 वाहने एकावर एक आदळली। या वाहनांमध्ये 5 ते 6 पोलिसांच्या पिंजऱ्या गाड्या, एक एसटी महामंडळाची बस, एक टेम्पो आणि एक पोलिसांची स्कॉर्पिओ आणि एक जीप यांचा समावेश आहे। अचानक पुढच्या गाडीने ब्रेक मारल्यानं मागच्या गाड्या एकावर एक धडकल्या। यामुळे हा अपघात झाला। या 10 ते 12 जण किरकोळ स्वरूपात जखमी झालेत। 160 बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केल्यानंतर त्यांना बांगलादेशात पाठवण्यासाठी ठाणे पोलिसांचा ताफा पुणे विमानतळाकडे जात असताना अपघात झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। हा अपघात पुणे लेनवर घडला असून या सर्व गाड्या मुंबईहून पुण्याकडे जात होत्या। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा ताफा बांगलादेशी कैद्यांना घेऊन निघाला होता। अपघात इतका भीषण होता की अनेक वाहने एकमेकांवर आदळली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही कैद्याला दुखापत झालेली नाही। मात्र या वाहनांचे चालक असलेले सुमारे 10 ते 12 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत। सर्व जखमींना तातडीनं पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यामुळे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। नुकतीच वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। रसायनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतं। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।